जांभूळ तुम्ही घोड्या ठेवल्या होत्या ना पाहला ना पाणी पियाला तसंच राहिली होती. बंद कर आणि पकड. जय शिवराय मित्रांनो, मी कोकणी शैलू तुम्हाला सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मंडळी गावी आलो आहे आणि आज चालू आहे आम्ही जंगल सफारी. रानात चालू तिकडे आमचे जुने आगर आहेत. मी कधी गेलो नव्हतो, मागे 1-2 वेळेला गेलो, पण खूप लहान असताना गेलो. खूप वर्षांनी जातो तिकडे. त्या आग्रामध्ये फणसाची झाडं आहेत, रानटी आंब्याची झाडं आहेत, कोकम आहेत, जांभूळ आहेत. तर बघूया तिकडे आहेत का, ते काय लोक जातात तिकडे. खूप दूर आहे आमच्या घरापासून. तर बघतो तिकडे आहेत का, असेल तर घेऊन येणार. फणस आणि आंबे, कोकम, जांभूळची झाडं आहेत तिकडे. आणि अजून काय मिळेल तिकडे तर बघतो. मी चाललो आहे, बारके आहे, माझी बहीण आहे आणि आई आहे. तसंच बारके आहे, बहीण पुण्यावरून आले आणि आई मी आहे. तर आम्ही 4 जण जातो आहे तिकडे. खूप लांब आहे इथून. हे पाठी आमचं तिकडे गाव आहे. आई मुंबईला होती, आता गावाला राहून ती गावठी झाली, गावच्यासारखी झाली. आता 2 वर्ष गावीच आहे. झाडं पडले, काल पाणी घेऊन गेलो होतो, तरी फान तोडून अशीच ठेवलं आहे. जे लिटी आहे, छोटासा आंबा आहे, त्याला मी लिटी बोलतो. वरती त्याचं एक आता छोटी लिटी बोलली. हे बघ खाऊन आताच पडलेली आहे. कशी लागते? गोड आहे, गोड आहे, खूप मोठी आहे. छोट्या छोट्या आहेत बिटक्या अशा, त्याला मी लिटी बोलतो. खूप मस्त गोड आहे, एकदम साखरेसारखी गोड आहे, एकदम मस्त. इथे पहिला आमचा तलाव आहे, चक्कर तलाव होता, तिथे आंघोळ करायला यायचो आम्ही. आणि इथे जांभूण आहे, जांभूण आणि इथे आंबे खायला आम्ही यायचो. इथे घेऊन जायचो आणि मग त्या ढावात आंघोळ करताना खायचो आम्ही. आता कोण येत नाही इकडे, मुलं जास्त सर्व आता मोबाईलवरती असतात. इकडे तर कोण येत नाही आंघोळ करायला वगैरे. कधी आलेच तर येतात, नाही तर नाहीत. आणि आंबे वगैरे खायला कोण आता येतच नाही, सर्व आता मोठी मुलं झाली. आम्ही लहान होतो तेव्हा खूप मजा करायचो इकडे आंबे वगैरे खायला. गोड आहे ना, मस्त गोड आहे तो आंबा, साखरेसारखा गोड आहे एकदम मधान. हा छोटासा आहे, एवढी साईज आहे, एवढी छोटी साईज आहे, पण खूप मस्त गोड आहे. हा एक झाड आहे काजूचा, त्याच्यावर खूप काजू आलेत. झूम करून दाखवतो तुम्हाला. ते आता बाप्पा काढतायत. लय हो, आम्ही आलो होतो इकडे घाटामध्ये. हे बाग आहे इकडे आतमध्ये, तर खूप जंगल आहे इकडे. तर आमच्या फणसावरती 2-3च फणस आहेत, जास्त झाले नाही. आणि एक छोटासा फणस आहे, तो आता मी काढतोय भाजीसाठी. फणस आहेत, आंबे खूप आहेत, पण काही झालेच नाही. आणि इकडे कोण येत नाही, खूप जंगल आहे, जायला रस्ता नाही इकडे. लय जंगल आहे.
पूर्ण जंगलच इकडे. हा बघा, हे छोटा फणस झालाय. झूम कर. केला? झूम करून दाखव. पाणी गेली. चीक लागेल हाताला म्हणून. अरे बापरे, एवढा चिकावला. अरे देठाला लाव पान आणि देठ धर आणि हातात आण. पानावर फणस नको धरू देठाला आणि खाली लोंबडव. त्याला येत नाही जर खाली. ऐसा ऐसा ऐसा. हा भाजीसाठी आलेला आहे. पण थोडासा हे लागणार आहे. हो चालेल, माझ्या तिथे उद्याला भाजी बनवतो. ही भाजीची रेसिपी तुम्हाला उद्या बघायला मिळेल. मी बनवणार भाजीची रेसिपी उद्याला. तर चला आता जाते. तिकडे कोकणी झाड आहे, तिकडे कोकणीचं झाड हे जातं. कोकम आहेत की नाही बघतो. इथे कोकणी झाड होतं, इथे पडलं. खूप वर्षापूर्वी इथे आलो होतो. त्यांचं कोण येतच नाही इकडे, कारण जंगल खूप झालं आहे आणि शेती कोण करत नाही. पाहिजे इकडे शेती करायची लोक. आता उभं राहायला सुद्धा जागा नाही इकडे. आणि बाबा होते त्या आता माझे बाबा यायचे इकडे शेती करायला. ते अपघातानंतर आता कोणाची गुरं नाही आणि इकडे कोणीच येत नाही. आणि ज्या लोकांची जमीन आहे ती लोकं पण इकडे येत नाही. तर मी खूप वर्षानंतर आलो आहे. एक फणस काढलं भाजीसाठी आणि अजून फणस आहेत, पण ते आता असेच पडून जातील. माकडे किंवा मांजरे येऊन खातील ते पण कुठे दिसत नाही आता, कमी झालं ते पण. तर चला आता आम्ही चाललो आहे कोकणी झाडावरती. आम्ही भाड्यातून आलो होतो पुढे. तर इथं पाणी भेटलं आहे. खूप पाणी जास्त असतो, आता कमी झालं आहे पावसाळ्यामध्ये. इकडेच खेकडी पकडायला मिळतो रात्रीचे. तर इथे आता पाणी होतं, मग थंडगार पाणी आहे. म्हणजे पाणी पिणार आणि मग घरी जाणार. तर पाणी पी तिथे. तिथे पुढे जा, तिथे धूळ आहे, माती आली तिकडे. पाणी मस्त एकदम क्लीन आहे बघा, मस्त. चांगला आहे का? मस्त थंड पाणी ना. तर आता मी चाललो इथे राहतो तिथं आणि मग वरती जातो घरी. बघतो कोकमचं झाड भेटतं का कुठे. तर कुठे दिसत नाही कोकमचं झाडं, खूप जंगल आहे. हे बघा इकडे काय दिसत नाही. ते बघतो काय जाताना काय भेटेल तर, आणि मग घरी जातो. राहतोय दूर. मासे खूप थंड थंड आहेत. म्हणजे मासे छोटे छोटे आहेत, पिल्ले आहेत. हो तारखेभर खात मासे. पाणी किती मस्त आहे नाही. हो मस्त. आताच नाही वाटलं वारा. तुझ्या थुकलीच हवी तिथं? नाही बा आम्ही तुला चूल भरलीस ना? नाही बा, चुलत नाही मी भरली. पाणी पियाला मी तिकडे खाली चूल भरलेली होती. दुपारी खाऊ मग काय बसून होतं. हां हां. कवर झालं मग. रानामध्ये जायला खेळायला कोण आला? कर्जे आहे अगो आंघोळ करतो नाही तर तंबाखूची आहे दुपारी. बघ काही पाणी आहे. पिल्ला सोडले, छोटे छोटे पिल्ला आहेत. पावसाळ्याने मोठी होती. दुपारी नाही लय मस्त रानामध्ये झालं. फुलं बघा मस्त भेटले. फुलं किती पण आहेत. हा घेतो. तिथे पण आहेत तेव्हा, तिथे त्याला काढतो. तिथे पण आहे मस्त गुच्छ. बघ किती भारी आता. इथे तर पण हात घेतली बघ. नाही त्या बाजूला त्या तिकडे फानाफत तिकडे. भारी किती भारी फुलं आहेत. पिशवी नाही आणली काय दुसरी? गलतील ना सगळी. ह्याच्यात घेऊ का मी? अजून आहेत तिकडे, दाखवतो.
जास्त हे राहतात. इकडे खेकडे जास्त असतील. खेकडे असतील ना. अगं काय करायचं आता? ते वर चढायला काय दुपारी पालखीला लावायचं आम्ही. हातात पकडायचं, काठी पकडायची. काठी पकडायचं हा. अजून आहेत फुलं इथं पण ते दिसतात तेवढे काढ. जांभूळ म्हटलंय त्यांचीला ढोणं होती. छोटे आहेत, जास्त नाही. 5 ढोणं 200 मी बोला आता ही कायमची फाटीच चांगली होती, पुरीची होती. जांभूळचा नवा केला. कोयती आहे कुठं? कोयती कुठं आहे? कोयती कुठे आहे? आहे पाठी वाटते. मी बोला आता कायमची इतकं जांभूळ पटीला आता सगळं तू उचलू तुम्ही सतत झोऱ्या ठेवल्या होत्या ना, लावून पाणी पियाला सतत राहिली होती. बंद कर आणि पकड. म्हणजे आम्ही आज गेलेलो जंगल सफारी, म्हणजे आगारच खूप लांब आहेत घरापासून. माझे वडील असताना जायचे तिकडे शेती वगैरे करायचे. आता कोणीच शेती करत नाही आणि गुरं पण नाही कोणाची, तर आम्ही जात नाही जिकडे जास्त. आता खूप वर्षानंतर मी गेलो होतो फणस बघायला. फणस झाले तर आहेत फणस, पण खूप लांब लांब आहेत आणि एक एक दोन नाही, जास्त नाही झाले. आणि जांभूळची झाडं आहेत, कोकमी झाडं आहेत, पण ते तुटलेत काही. आणि काही झाडं आहेत त्याच्यावर कोकम झालेच नाही. आंबे आहेत, पण आंबे पण खूप लांब लांब आहेत. रानटी आंबे छोटे छोटे आहेत. आणि काजू भेटले थोडे. आता घरी गेल्यावर मला काजू किती भेटले दाखवतो. 2-3 आंबे आणलेत मी, मोठे मोठे असतात ते. त्यानंतर जास्त काही भेटलं नाही, तर आता मी घरी चाललो. घरी गेल्यावर तुम्हाला दाखवतो काजू किती मिळालेत ते. आणि एक फणस भेटला छोटासा. फणसाचं झाडं खूप आहेत. सध्या तिकडे कोण जात नाही, खूप जंगल झालं आहे. जास्त फिरलो नाही आतमध्ये. आतमध्ये गेलो असतो तर अजून काही भेटलं असतं खायला वगैरे, आंबे किंवा फणस मोठे. पण ते आतमध्ये जायला रस्तेच नाही राहिले. तर आता मी घरी चाललो, दाखवतो काय काय मिळालं. काय काय म्हणजे काजू मिळालेत आणि एक छोटासा फणस. तर उद्याला भाजी बनवा, ते भाजीची रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल माझ्या व्हिडिओमध्ये. तर चला आता मी चाललो घरी. कच्चा आंबा होता तो खाला. नाही बघा, डोंगरची काली मैना. करवंद. खूप आंबट आहेत, आंबट आहेत. नवा केला पण. मस्त होते, आंबट होते. अजून आहेत पण लांब आहे. पडला जाऊ.
तर मंडळी आम्ही काल गेलो होतो आग्रामध्ये, मोठ्या आग्रामध्ये, खूप लांब आहे इथून, जास्त काही भेटलं नाही. एक फणस घेऊन आलो भाजीला, ती रेसिपी तुम्हाला नंतर दाखवतो दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर काजू थोडे, काजू आणले आहेत, एक फणस आणलं होतं, काजू आहेत आणि थोडे अजून वरती टेरेसवरती टाकले सुकत. आणि खूप जंगल आहे तर जास्त काही फिरायला भेटलेलं नाही आणि काल व्हिडिओ करायला मला टाईम नाही मिळाला. तर आज ही व्हिडिओ इथे संपवतो. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. पुन्हा भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.